नमस्कार, मी कुणाल गजबे. तुम्ही पाहत आहात मिडवे स्टडीज. आज आपण बघणार आहोत शुड इंडिया एक्सटेंड लॉकडाऊन, म्हणजे भारत सरकार लॉकडाऊन वाढवू शकते का, याबद्दल आपला हा लेक्चर आहे आजचा. यामध्ये आपण टॉपिक क्लिअर करणार आहोत. पहिला टॉपिक, रिसर्च अँड स्टडीज. भारताने लॉकडाऊन जे आहे ते वाढवलं पाहिजे नाही वाढवलं पाहिजे यावर एक स्टडी पब्लिश झालेली आहे. या स्टडी जी आहे ती केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये झालेली आहे. या स्टडीच्या आधारे आपण म्हणजे किती दिवसाचं लॉकडाऊन लावलं पाहिजे, कशा पद्धतीने लावलं पाहिजे, ह्या सगळ्याचं या स्टडीमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे आपण बघणार आहोत, स्टडी अँड रिसर्च. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉईंट बघणार आहोत, इंडियाज रिॲक्शन अबाउट लॉकडाऊन. हाऊ रिॲक्ट इंडिया अबाउट ड्युरिंग दी लॉकडाऊन, म्हणजे लॉकडाऊनच्या मध्ये इंडियन पीपल्स हाऊ रिॲक्ट, म्हणजे कसं रिॲक्ट केलं त्यांनी, काय नेमकं झालं, कशा पद्धतीनं त्यांची कार्य चालली, याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. तर असो, स्टार्टिंगला आपण फर्स्ट पॉईंट घेऊया. हे तर हे जे अभ्यास, हे जी काही स्टडी झालेली आहे, यानुसार असं सांगण्यात येतं की एका अभ्यासानुसार 21 दिवस चाललेल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रतिबंध होण्यासाठी पुरेसे नाही आहे. त्याऐवजी लॉकडाऊन 49 दिवसाचे केले पाहिजे. म्हणजे या स्टडीमध्ये असं सांगण्यात येतं की जे 21 दिवसाचं लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे ते पुरेसं नाही आहे. ते आपल्या जे भारत आहे त्याच्यामध्ये हे कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी, म्हणजे याला संपवण्यासाठी पुरेसे नाही आहे. त्याऐवजी 49 दिवसाचं लॉकडाऊन लावलं पाहिजे, असं या स्टडीच्या माध्यमातून सांगण्यात येतं. कोणी केलेली आहे स्टडी? राजेश सिंह अँड आर अधिकारी, बेस्ड ऑन देअर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. या दोघांनी, म्हणजेच राजेश सिंह अँड आर अधिकारी, या दोघांनी केलेली आहे. यांनी मॅथमॅटिक कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने, मॅथमॅटिक कॅल्क्युलेशनच्या आधारे ही स्टडी केलेली आहे. कोण आहेत हे? तर हे जे आहेत ते मॅथमॅटिक अँड थेरॉटिकल फिजिक्स इन दी युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज या डिपार्टमेंटमध्ये ते काम करतात. मॅथमॅटिक अँड थेरॉटिकल फिजिक्स या डिपार्टमेंटमध्ये हे दोघं काम करतात. आणि यांनी ही जी काही स्टडी आहे, ही जी काही रिसर्च आहे, ही आपल्या सगळ्यासमोर आणलेली आहे. तर काय नेमकं वेगवेगळे नियंत्रण प्रोटोकॉल, यांनी एकूण 4 प्रोटोकॉल आपल्यासाठी सांगितलेले आहे. म्हणजे 4 आपल्यासाठी एक ग्राफच्या माध्यमातून असं लॉकडाऊन लावलं पाहिजे, या ग्राफच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आता हे पहिलं तुम्ही ग्राफ बघा, जो खाली तुम्हाला दिसतोय हा ग्राफ. या ग्राफ बघा, या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता हे जे काही पिंक कलरमध्ये हा जो काही बॉक्स आहे हे लॉकडाऊन आहे. आणि हा जो काही रेड लाईन आहे, ही रेड लाईन याची आहे की ही रुग्णांची संख्या. म्हणजे तुम्ही बघू शकता की जर लॉकडाऊनमध्ये ही खाली गेली आणि जर लॉकडाऊन हटवलं तर ही पुन्हा वर गेली. म्हणजे या ग्राफच्या माध्यमातून असं समजतं की जर आपण 21 दिवस लॉकडाऊन लावला त्याचा आपल्याला फायदा झाला, संख्या कमी झाली रुग्णांची, परंतु हा जर हटवला तर ही संख्या वाढेल, असं या स्टडीमध्ये, असं या फर्स्ट ग्राफमध्ये आपल्याला दिसतं. तर या फर्स्ट ग्राफमध्ये तुम्हाला एवढं समजायचं आहे की जर 21 दिवसाचं लॉकडाऊन हटवलं तर ही ग्रोथ होईल, म्हणजे रुग्णांची संख्या आणखीन वाढेल. आता आपण दुसरा ग्राफ बघणार आहोत. हे ग्राफ नंबर 2B आहे. आता या ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता हे जे काही 21 दिवसाचं लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये कमी झाली. आणि जर अशा पद्धतीने लॉकडाऊन लावलं, म्हणजे कशा पद्धतीनं हे 21 दिवस लॉकडाऊन लावलं, त्याच्यानंतर 5 दिवस सुट्ट्या दिल्या, 5 दिवस काम करण्यासाठी, म्हणजे जिथे कुठं लोक अडकलेले आहेत, आपल्या घरी नाही पोचलेले आहेत, त्या सर्व लोकांना जाण्यासाठी 5 दिवस आपण सूट दिली. त्यानंतर जे काही हातावर काम असले, म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप असे लोक आहेत जे रोज कमवतात, रोज खातात, तर अशा लोकांकडे पैसा नाही आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये. मग ह्या काळामध्ये अशा लोकांना थोडंसं काहीतरी कमवण्याच्या बाबतीत, म्हणजे थोडंसं काहीतरी साठवण्याच्या बाबतीत थोडंसं काम करू शकतील ते. त्यानंतर पुन्हा 28 दिवस जर लॉकडाऊन लावलं, त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता या 28 दिवसामध्ये कमी झालेलं आहे, परंतु हा 28 दिवसाचा लॉकडाऊन जर हटवला तर पुन्हा ही वाढेल. या स्टडीमधून, ग्राफ बीमधून आपल्याला एवढंच बघता येते की हे जर 28 दिवस आणि हे मधात जे आपण सुट्ट्या दिल्या, तर या आधारे हे लॉकडाऊनची जी काही प्रणाली आहे ही आपण घेऊ शकत नाही, कारण याच्यामध्ये हे वाढतच जाते.
त्यामुळे ही प्रणालीसुद्धा आपण आपल्या भारतामध्ये लागू करू शकत नाही. ग्राफ क्रमांक 3C नंबरचा आपण ग्राफ बघतोय. या ग्राफच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, जर ही 21 दिवस लॉकडाऊन लावलं, याच्यामध्ये संख्या कमी झाली, पुन्हा आपण 5 दिवस इथं जसं वर दिलेलं होतं पुन्हा इथंच दिलं त्याच कामासाठी, पुन्हा 28 दिवस लावलं, ह्याच्यामध्ये सुद्धा कमी झाली, तर पुन्हा एकदा आपल्याला 5 दिवस सुट्ट्या देऊन पुन्हा 18 दिवस आपल्याला हे लावावे लागेल लॉकडाऊन. त्याच्यानंतर आपण संपुष्टात येऊ, त्याच्यानंतर आपण कमी होऊ शकतो. म्हणजे जी काही संख्या आहे आपल्या भारतामधली, या भारतामधली जी संख्या आहे कोरोना संक्रमित लोकांची, ही कमी होऊ शकते, इथं आपल्याला दिसू शकते. मग हे लॉकडाऊन लावू शकते का आपली सरकार? जवळपास किती दिवस? 21 दिवस, मग नंतर 28 दिवस, मग नंतर 18 दिवस, म्हणजे 66-67 दिवसाचा कालावधी आपल्याला लॉकडाऊनमध्ये राहायचं. मग हे शक्य आहे का? हे सुद्धा आपल्यासाठी शक्य नाही. 2 आणि फर्स्ट आणि म्हणजे ए आणि बी हे 2 प्रणालीसुद्धा आपण लागू करू शकत नाही, कारण की याच्यामध्ये वाढतंच. आणि ही सुद्धा प्रणाली आपण लागू करू शकत नाही, कारण की कालावधी खूप मोठा आहे. मग अजून एक चौथा ग्राफ आहे, शेवटचा ग्राफ आहे. या ग्राफच्या मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही सलग 49 दिवसाचं जर लॉकडाऊन लावलं, तर कुठे ना कुठे आपण संपुष्टात येऊ शकतो. म्हणजे आपले भारत जो आहे तो कोरोना संक्रमित लोकांची संख्या कमी होऊ शकते. तर या हिशोबानं बघू शकता तुम्ही की मग आपल्याला काय करावं लागेल जर हे आपण लावलं, तर आपल्याला काय करावं लागेल? हे जे काही आपलं 21 दिवसाचं लॉकडाऊन आहे, 21 दिवसाचं लॉकडाऊन जे काही 14 एप्रिलला संपतंय, डायरेक्ट 14 एप्रिलला संपलं की पुन्हा एकदा तिथूनच आपल्याला जवळपास 28 दिवस म्हणजे 28 दिवस सलग लावावे लागेल. त्याच्यानंतर कुठे ना कुठं आपण संपुष्टात येऊ शकतो, कुठे ना कुठं आपली संख्या कमी होईल, कुठे ना कुठे आपण कोरोना व्हायरसचा जो काही प्रसार आहे तो आपण थांबवू शकतो, असं या स्टडीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आपण जे 3 ग्राफ्स बघितले, या 3 जे ग्राफ्स आहेत त्याच्या माध्यमातून असं कळतं की हा जो काही डी ग्राफ आहे हे आपल्याला लागू करणं शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर सी ग्राफ जो आहे 3ऱ्या क्रमांकाचा, तो सुद्धा लागू करणं शक्य होऊ शकतं, पण त्याचा कालावधी खूप मोठा आहे, जवळपास 65-66 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे खूप मोठी शक्यता आहे की आपली भारत सरकार जे आहे तो हा प्रणाली घेऊ शकते, म्हणजे लॉकडाऊन सलग 49 दिवस लावू शकते, याची शक्यता खूप आहे. याच्यानंतर हे झालं आता लॉकडाऊन अशा पद्धतीनं लागू शकतं म्हणून. ही एक अंदाजही आहे, हा काही म्हणजे ऑफिशियल अनाऊन्समेंट नाही आहे. ऑफिशियल अनाऊन्समेंट झाली की मी याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे, परंतु आता ही झालं अशा पद्धतीने लागू शकतं. आता आपण बघणार आहोत हाऊ इंडियन रिॲक्ट्स, म्हणजे इंडियन रिॲक्शन अबाउट लॉकडाऊन. लोकांनी कसं लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांनी नेमकं काय कार्य केलं, काय केलं, हे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये हा पहिला फोटो तुम्ही बघू शकता. या फोटोमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसते हे लोक जे आहेत ते कुठल्या तरी हायवेने कुठेतरी जात आहेत. आता ही जी लोक आहेत ही अशी यांच्यासारखीच खूप सारी लोक जी मोठ्या मोठ्या शहरामध्ये कामासाठी म्हणून गेलेली होती, ही सर्व लोक आता लॉकडाऊन लागल्यामुळे, काम नसल्यामुळे, खाण्याची पंचायत असल्यामुळे आपल्या गावाकडं चाललेत. आता हे तुम्ही बघू शकता, ही खूप मागे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप मोठ्या संख्येने ही चाललेले आहेत. आणि याच्यामध्ये खूप सारे असे लोक आहेत आपल्या भारतामध्ये जे कामासाठी इतर शहरांमध्ये गेलेले आहेत, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. आता काम नसल्यामुळे ते आपल्या गावाकडे जातात. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये चूक कोणाची? आता जे काही लोक आहेत, एक फॅमिली 4-5 जण जाऊ शकत नाही रोडनं जायचं म्हणल्यावर, 200, 300 किलोमीटर, म्हणून हे 4-5 फॅमिली असे गोळागोळाने जात आहेत. आता ह्या गोळागोळाने गेल्यामुळे सर्वात महत्त्वाचं हे झाले की लॉकडाऊन आपण ज्याच्यासाठी लावला, म्हणजे लोक एकत्रित नाही आली पाहिजे, या कारणासाठी आपण लॉकडाऊन लावला. आणि हे सपशेल इथं म्हणजे लॉकडाऊनचं कुठंतरी व्यर्थ होताना आपण इथं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये चूक कोणाची आहे हे आपल्याला कधीच सांगता येऊ शकणार नाही, कारण यामध्ये या लोकांची चूक नाही आहे. कारण अचानक लॉकडाऊन लागलं, त्यामुळे हे लोक घरी जाऊ शकले नाही, म्हणजे प्लॅन करू शकले नाही आपला पुढचे 21 दिवस. आणि सरकारचं सुद्धा याच्यामध्ये काही चूक नाही आहे, कारण ते सुद्धा आपल्या भल्यासाठीच करते. त्यामुळे नेमकं याच्यात चूक कोणाची आणि काय चूक कोणाची
आणि बरोबर करायचं हे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु आपल्याला एक सांगता येईल की यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आली आणि यांची सुद्धा चूक नाही, कारण हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे आता गाड्या नसल्यामुळे हे पैदल निघालेत. जवळपास 200 ते 300 किलोमीटर हे पैदल चाललेत. त्यामुळे ह्या फोटोमधून क्लिअरली दिसतंय की व्यर्थ गेलेलं आहे आपलं लॉकडाऊनचं जे काही अर्थ आहे तो व्यर्थ गेलेला आहे. आता अनेक एक छोटासा एक फोटो आहे, हा फोटो तुम्ही बघू शकता. या फोटोमध्ये अनेक लोक तुम्ही बघू शकता. हा फोटो दिल्लीचा फोटो आहे. या फोटोमध्ये दिल्ली सरकारच्या या फोटोचं खूप व्हायरल होते. दिल्ली सरकारने काय केलं होतं काही दिवसांपूर्वी, हे लॉकडाऊन असल्यामुळे जे काही लोक होते, जे वेगवेगळ्या UP बिहार जे काही वेगवेगळ्या राज्यांमधून आलेली लोक होते, यांना पोहोचवण्यासाठी पैदल नाही जावं, एवढ्या दूर पैदल 200 300 किलोमीटर खूप दूर आहे. तर पैदल नाही जाण्यासाठी हा बस सर्व्हिस सुरू केलेली होती. आणि या बस सर्व्हिसमध्ये किंवा ह्या बसेसमध्ये बसण्यासाठी लोकांनी इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे. इथे सुद्धा हेच होतं की लॉकडाऊनचा व्यर्थ म्हणजे लॉकडाऊन व्यर्थ झालं इथं सुद्धा. कारण आपण लॉकडाऊन लावलंय कशासाठी, लोक एकत्र नाही यावं, आणि तरीही इथं एवढे लोक जमले. आता याच्यामध्ये सुद्धा मी जसं आधी म्हणालो, कोणाचीच चूक नाही, दोघांचीही चूक नाही आहे, ना सरकारची चूक आहे ना या लोकांची चूक आहे. परंतु या कारणामुळे ह्या असलेल्या म्हणजे या सगळं इव्हेंटमुळे किंवा इव्हेंट नाही म्हणता येणार याला, ह्या सर्व कार्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसची लागण वाढत जाते. आता तुम्ही या फोटोमध्येच बघू शकता किती जवळजवळ किती एकमेकाच्या चेहऱ्याजवळ लोक आहेत आणि किती एकमेकांचा संपर्क लोकांसोबत होत आहे. यामुळे एकच होतं आहे की असं करू नये म्हणून प्रत्येकजण आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगत आहे, पण तरी असं होतं आहे. तर हा प्रश्न एक फोटो आपण बघूया. या फोटोमध्ये तुम्हाला बघू शकता की भाजी मंडी आहे, एक प्रकारची जी काही बाजार असतो आपण भाजीपाल्याचा, तो बाजार भरलेला आहे. आता अशाच प्रकारचा बाजार अनेक महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की अशी भाजी मंडी लागलीमुळं खूप जणांनी तिथं गर्दी केली. आता हे जे काही लोक आहेत हे घराबाहेर येऊन अशी गर्दी केल्यामुळे याचा संसर्ग आणखीन वाढतो, कोरोना व्हायरस आणखीन वाढतो. त्यामुळं खूप जणं सांगताय, मी सुद्धा सांगतोय की एकत्र जास्त जागी जमा झाले नाही पाहिजे. या सगळ्या फोटोहून एकच कळते की जो आपला पहिला आत्तापर्यंत 8-9 दिवस होते हे सगळं व्यर्थ गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कवर करण्यासाठी पुन्हा काय एक छोटासा टाईम ब्लॉक आपल्याला पाहिजे. एक 7 दिवस 8 दिवस जो आपला 8 दिवस आपल्या व्यर्थ गेलेले ते आपल्याला पुन्हा वाढवले पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. या स्टडीनुसार या फोटोनुसार मला एवढंच सांगायचं आहे किंवा या लॉकडाऊनचं एकच हे आहे की लॉकडाऊन वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. लॉकडाऊन वाढला तर कोणत्या ड्युरेशनमध्ये वाढेल हे तुम्हाला मी आधी सांगितलं. वाढला तर एक होऊ शकतं की डायरेक्ट 49 दिवसाचा लॉकडाऊन वाढेल, म्हणजे जो काही 14 एप्रिल आहे, 14 एप्रिलपासून पुन्हा एकदा 28 दिवस सलग लॉकडाऊन लागणार आहे. तर हा होता एक लॉकडाऊनबद्दल व्हिडिओ. लॉकडाऊन वाढणार नाही वाढणार अजून ऑफिशियल काही न्यूज आलेली नाही आहे. न्यूज आली तर मी तुम्हाला सांगेलच, अपडेट करत राहील. तर हा होता एक बर्निंग करंट अफेअर, यावर हा व्हिडिओ होता. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, खूप तुमचा महत्त्वपूर्ण टाईम दिल्याबद्दल. जर तुम्ही अशाच प्रकारचे बर्निंग करंट अफेअर्स बघायला इच्छुक असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत, कारण त्यांनाही माहिती जी आहे ती मिळाली पाहिजे. आपल्या चॅनलवर एज्युकेशनल व्हिडिओज मिळतील, GK जे जनरल नॉलेजच्या संदर्भात व्हिडिओ मिळतील. करंट अफेअर्स आपण डेली करंट अफेअर्स व्हिडिओज अपलोड करत आहोत, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.